वाट तुझ्या होकाराची भाग 2. ही कथा त्रिवेणी जाधव या लेखिकेने लिहिली आहे. राही सर्वांचा निरोप घेत आपल्या घरी जायला निघाली. तर ही आहे आपल्या कथेची नायिका. आई वडील देवाघरी गेले. लहान भाऊ होता. त्यांचं 2 वर्ष आधीच लग्न झालं होतं. तो दुसऱ्या शहरात राहत असे. जवळचे नातेवाईक खूप, पण आई वडील गेल्यापासून जास्त विचारत नसे. राहीच्या आयुष्यात खूप काही घडून गेलं होतं. मात्र त्यातून मार्ग काढत तिने स्वतःला खंबीर ठेवत आज पुण्यासारख्या शहरात एकटी राहत असे, रोम करून. 4 वर्ष आधी लग्न झालं होतं, मात्र नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं. अवघ्या 2 महिन्यांचा सुखी संसार सोडून तिचा जोडीदार कायमचा जगाचा निरोप घेत निघून गेला एका छोट्याशा अपघाताने. थोडंफार बँक बॅलन्स होतं, त्यात राही वारसदार म्हणून टाकल्याने तिला ते सर्व भेटलं. सासू-सासरे लहान मुलाकडे निघून गेले. सोबत तिला देखील आपल्या माहेरी पाठवलं. आधीच दुःख काही कमी नव्हतं आणि त्यातल्या त्यात आता डोक्यातील छप्पर देखील हिरावून घेतलं नियतीने. भाऊ आणि त्याची पत्नी तिला काही दिवसासाठी घरी घेऊन गेली. भाऊ अतिशय प्रेमळ, बहिणीवर खूप जीव त्याचा आणि त्याची बायको देखील तशीच. वेळेप्रसंगी खूप आधार दिला राहीने त्यांना. त्याची जाणीव होती त्याच्या पत्नीला. राहीच्या नवऱ्याला जाऊन आता 15 दिवस झाले होते, पण ती अजूनही त्या दुःखातून सावरली नव्हती. ती अशीच सर्वांपासून स्वतःला अलिप्त ठेवत राहिली. तर त्याचे वाईट परिणाम तिच्या तब्येतीवर देखील जाणवतील म्हणून भाऊ आणि वहिनी नेहमी काळजीत असायची. तशी राही मोठी होती, पण सध्या तिला समजावणं गरजेचं होतं. म्हणून मग एक दिवस तिच्या भावाने मावशीला फोन करत घरी बोलावून घेतले. दोघांनी आधीच निर्णय घेतला होता, ताई आता इथेच राहील तिच्या हक्काच्या माहेरी. पण आता तिने स्वतःला सावरत आयुष्यात पुढे जाणं गरजेचं होतं. एक दिवस मावशीने येऊन तिला अतिशय प्रेमाने समजावलं. तिने देखील आपलं सर्व दुःख अश्रूद्वारे बाहेर काढत मायेने कुशीत आपल्या भावना व्यक्त केल्या. आई वडील गेल्यानंतर तेच तर होती मायेने जवळ घेणारी. काकाजी देखील तेवढेच प्रेमळ होते. मावशीने तिला आता इथेच राहा आणि पुढे स्वतःच्या पायावर उभी हो सांगितल्यावर तिने साफ नकार देत मी पुण्यातच नोकरी करत आपलं अस्तित्व निर्माण करणार असं म्हणतात सर्व शांत झाले. भाऊ ऐकायला तयार नव्हता, पण तिने प्रेमाने समजावून तयार केलं. त्याला तर आता त्याची बहीण जिने त्याला नेहमीच माया लावली ती कुठेही जायला नको असं वाटत होतं. दीदी, तू एकटी कशी राहणार एवढ्या मोठ्या शहरात? इथेच राहा आमच्याबरोबर. आम्हाला देखील तुझी गरज आहे. पण तिने तर आधीच आपला निर्णय घेतला होता. आता त्या सर्व गोष्टीला 4 वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हापासून ती एकटीच पुण्यात रूम करून राहत असे. कधीतरी सूरजच्या आठवणीत रमत अश्रू अनावर होत. गेल्या 4 वर्षात मावशीने आणि भावाने खूप प्रयत्न केले तिला पुनर्विवाह करण्यासाठी, तयार करण्याचे, पण तिने सध्या तरी नको म्हणत नेहमी टाळाटाळ केली. दुसरा कोणाचा विचार करण्याआधी तिच्या डोळ्यासमोर ते सोनेरी क्षण यायचे, जे तिने सूरजसोबत घालवले होते. त्याचं प्रेम आठवतात दुसरा कोणी नको आता आयुष्यात. पुढे म्हणून आपल्या एकटेपणात आनंदी होत असे. भेटला तरी त्याच्यासारखं प्रेम करेल का? अतिशय जीवापाड प्रेम होतं सूरजचं राहीवर. हाताच्या फोडाप्रमाणे जपायचा आपल्या नाजूक पत्नीला. 2 महिन्यात कधी आवाज देखील चढवला नव्हता त्याने तिच्यावर. सूरजच्या आठवणीत रमत कधीतरी रात्री राही झोपी गेली. दुसऱ्या दिवशी राहीने आपलं सर्व सामान एका गाडीत भरलं. नवीन रूमवर जायला निघाली. मावशी आणि मावशीची मुलगी. मुलगी देखील तिने दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचल्या तिच्या मदतीला. आत येताच तिने आपल्या मावशीची ओळख सर्वांसोबत करून दिली. तिचाही स्वभाव मनमिळावू असल्याने मस्त गट्टी जमली मावशीची सर्वांसोबत. मावशीची मुलगी जानू. तिची देखील मैत्री झाली रीना आणि प्रियाशी. घरातील सर्वात मोठी सून मीनाने त्यांच्यासाठी चहा नाश्ता करत थोडंफार साफसफाई करण्यात मदत केली. सामान वर चढवत असताना लगेच निलेश आणि गणेश स्वतः बाहेर आले. दीदी, आम्ही आहोत, तू नको करू हे सर्व म्हणत स्वतःच वर न्यायला लागली. त्यांना बघून एक वेळ तिला तिच्या भावाची आठवण झाली. मोबाईल काढत तिने भावाला व्हिडिओ कॉल केला. थोडंफार बोलत फोन ठेवला. पुढचा पूर्ण दिवस सामान लावण्यात गेला. त्यात जानू, प्रिया आणि रीनाची तिला चांगलीच मदत झाली.
राही बोलक्या स्वभावाची असल्याने सर्वांना ती खूप आवडली. इकडे या चौघी घरात मस्ती करत करत काम आवरत असताना मावशी सहजच खाली प्रियाच्या घरी गेली. तिथे सर्व बसून असताना सहजच गोष्ट निघाल्यावर मावशीने राहीबद्दल सर्वांना सांगितलं. ऐकून सर्वांनाच वाईट वाटलं, पण नशिबापुढे कोणाचं काय चालतं म्हणून त्यांनी तो विषय तिथेच थांबवला. पण सर्व ऐकून मनीषा, आपल्या हिरोची आई मात्र काही वेगळ्याच विचारात हरवली हां. पण तसं चेहऱ्यावर न दाखवता सर्व आपापल्या घरी निघून गेले. मावशी आणि जानू ही सायंकाळी उशिरा घरी परतल्या. राही एका बँकेत नोकरी करत असल्याने उद्या तिला बँकेत जावं लागणार होतं. दमल्याने लगेच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशीपासून तिचं डेली रुटीन सुरू झालं. नियमितपणे बँकेत जात असे, घरी येऊन आपली कला जोपासत असे. पेंटिंगची खूप आवड होती थोडीफार. वेळ कधीतरी सर्वांसोबत बसून गप्पा मारायला तिला नेहमीच आवडतं. नियमितपणे बँकेत जाताना मात्र आजोबांचा आशीर्वाद घ्यायला ती कधीच विसरत नसे. सर्वच भरभरून कौतुक करत असत तिचं. भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन भागासोबत लवकरच. मन माझे यूट्यूब चॅनेलवर.